नीट पेपरफुटी प्रकरणानंतर केंद्र सरकारविरोधात राज्यभर आंदोलनाची लाट उसळून अकोल्यातही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पक्षाच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी नीट पेपरफुटी प्रकरणाची चौकशी करून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच अकोला जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या बोगस बियाणा कंपन्यांवर कठोर कारवाई करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी ही मागणी आंदोलकांनी केली आहे। या आंदोलनात पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। नीट पेपर लीक झाला याची जबाबदारी घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे ही मुख्य मागणी आणि सोबतच शेतकऱ्यांसाठी बोगस बियाणा कंपन्या ह्या कंपन्यावर गुन्हे दाखल करून त्यांना कायमस्वरूपी त्यांच्यावर बंदी घालावी ह्या दोन मुख्य मागण्या घेऊन आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलनासाठी बसलेला आहे। दीपक गवई, जनशक्ती, अकोला।